बिहार विधानसभेसाठी मतदान नुकतंच पार पडलं। अगदी काही क्षणात मतमोजणीला सुरुवात होईल। बिहारमध्ये गेली 20 वर्ष नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत। एनडीए आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूची युती आहे। ही युती पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव आणि राहुल गांधींचं महागठबंधन सत्ता खेचून घेणार हे अवघ्या काही तासात स्पष्ट होईल। बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत। गेल्या वेळी एनडीएनं बहुमताचा आकडा पार केला होता, त्यांना 125 पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला जेडीयू पेक्षा तब्बल 28 जागा जास्त होत्या। मात्र आधी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांना देण्यात आलं होतं। आता यंदाच्या वेळी नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतात की तेजस्वी यादव सत्तापालट करण्यात यशस्वी ठरतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर बिहारचा महासंग्राम आज आपण पाहणार आहोत। दिवसभर याचं महाकव्हरेज जय महाराष्ट्रच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल। तर आज बिहार विधानसभेच्या मतदान प्रक्रियेतील निकालाची उत्सुकता ही वाढलेली आहे, कारण गेली 20 वर्ष नितीश कुमार हे बिहार विधानसभेवरती आपली खुर्ची राखून आहेत। मात्र यावेळी तेजस्वी यादव हे ही सत्ता पालटण्यात यशस्वी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। काही मिनिटातच बिहारची मतमोजणी ही सुरू होईल आणि या मतमोजणीचे आकडे जसे जसे समोर येतील तसे एनडीए की महागठबंधन विजयी होतं हे स्पष्ट होऊ लागेल। बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागतोय। बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार याबाबत उत्सुकता आहेच, त्यासाठी आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे। मात्र एक्झिट पोल हे हाती आले, त्यात कुणाचं पारडं जड दिसतंय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। जवळपास सर्वच एक्झिट पोल हे एनडीएचं पारडं जड असेल असा दावा करतायत। या पोलमध्ये एनडीएला 243 पैकी 130 ते 140 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एनडीएचं पारडं हे जड असल्याचं दिसून येतंय। तर पुन्हा एकदा नितीश कुमार आणि भाजप यांची युती ही काँग्रेस आणि एकंदरीतच महागठबंधनला धक्का देतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पाहूयात नेमक्या कुठल्या एक्झिट पोलनं नेमके काय आकडे दिलेले आहेत। तर संस्था आहे मेट्रोज, ज्यामध्ये एनडीएला 147 ते 171 जागा आहेत। एमजीबीला म्हणजे महागठबंधनला 90 ते 60 जागा, इतरला 6 ते 12 जागा। चाणक्य संस्थेच्या नुसार एनडीएला 130 ते 138, महागठबंधनला 110 ते 108, तर इतरला 3 ते 5 जागा आहेत। तर पोल डायरीनुसार एनडीएला 184 ते 209, महागठबंधनला 57 ते 39, तर इतरला 1 ते 5 जागा आहेत। प्रजा या संस्थेनुसार एनडीएला 186, महागठबंधनला 50 जागा, तर इतरला 7 जागा मिळण्याची शक्यता आहे। पोलस्ट्रॅटनुसार एनडीएला 133 ते 148, महागठबंधनला 107 ते 90, ते इतरला 3 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर पोल ऑफ पोल्स या संस्थेनुसार एनडीएला 147 ते 160 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर महागठबंधनला 94 ते 77 जागांपर्यंत यश मिळण्याची शक्यता आहे, तर इतरला 2 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर एकूण जागा आहेत बिहार विधानसभेच्या 243, यामध्ये बहुमताचा आकडा आहे 122, एनडीएला 125 जागा, तर महागठबंधनला 110 जागा या लढवल्या गेल्यात, अन्य आहेत 8। 2020 ची आकडेवारी आपण पाहिलेली आहे। तर 2020 नुसार एकूण जागा 243, यामध्ये भाजपनं एनडीएमध्ये 74 जागा मिळवल्या, जेडीयूनं 43 इतक्या जागा मिळवल्या होत्या, तर एचएम यानं 4 जागा मिळवल्या होत्या। एकूण 125 आकडा त्यांनी गाठला, तर महागठबंधनमध्ये मात्र आकडेवारी काहीशी वेगळी असल्याचं दिसून आलं होतं। तर 2020 मध्ये महागठबंधननं एकूण 110 जागा जिंकल्या, तर एनडीएनं मात्र 125 म्हणजे 122 हा बहुमताचा आकडा आहे आणि 125 जागा मात्र जिंकल्या होत्या। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, आपण पाहताय गेली 20 वर्ष बिहार विधानसभेमध्ये नितीश कुमार आपली खुर्ची राखून आहे। यंदा काय वाटतं, तेजस्वी यादव हे नितीश कुमार यांना धक्का देऊ शकतील?
नक्कीच आपण या ठिकाणी बघा आज महत्वपूर्ण निकाल हा लागणार आहे, कारण की बिहारची निवडणुकी पार पडली आहे आणि त्याचा निकाल आज लागणार आणि थोड्या वेळामध्ये या ठिकाणी या निकालाला सुरुवात देखील होईल. त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये आता धाकधूक वाढत आहे आणि या ठिकाणी आपण बघतो एनडीए तर काही तांत्रिक अडचणींमुळे मनोज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र आपण ज्या पद्धतीनं पाहतोय बिहारचं राजकीय समीकरण हे खरं तर फार भाजपसाठी महत्त्वाचं म्हणावं लागेल. कारण गेली 20 वर्ष नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदावर होते आणि 2020च्या निवडणुका जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये भाजपनं अतिशय चांगली अशी कामगिरी केली होती. अपेक्षेपेक्षा पलीकडे भाजपकडून विजय मिळवण्यात आला होता. मात्र यंदा हे चित्र कशा पद्धतीनं असेल याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांना धक्का बसेल का? त्याचबरोबर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे भाजपला धक्का देऊ शकतील का? अशा अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र जर आपण एक्झिट पोलचा अंदाज जर पाहिला तर एक्झिट पोलनुसार एनडीएला आणि त्याचबरोबर भाजपला अतिशय चांगल्या ठिकाणी विजय मिळू शकतो असा अंदाज सर्वच ज्या संस्था आहेत ज्यांनी हा एक्झिट पोल वर्तवलेला आहे त्या एक्झिट पोलनुसार एनडीएला दणदणीत विजय मिळणार आहे.